पण कुठल्या मुलीला ते पटतं किंवा कुठल्या स्त्रीला ते पटत नाही, त्यांच्या त्या गोष्टीबद्दल बोलणं. मी मुलगी आहे. ओके. मी तुला विचारते, पिरियड येणं म्हणजे नक्की काय? काय बरोबर नाही. पिरियड्स येणं म्हणजे स्त्रीच्या शरीरातलं जे काही वाईट रक्त आहे रिलीज होतं असं मी काहीतरी ऐकलं. बऱ्याचदा ऐकलंय कोणाकडनं तरी की एक शुद्धीकरण होतं शरीराचं. पहिलं न्हाण लाजच गाण मनात पैंजण छुन छुन चाळ अल्लडणार नवकीचा ज्वार हळदीचा भार डोईवर काळ. इंटरनॅशनल मेन्स डेच्या दिवशी मुलींना विचारलं की मुलांबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं. तसं आज इंटरनॅशनल विमेन्स डे आहे आणि आज आपण मुलांना विचारणार आहोत की मुलींबद्दल नक्की त्यांना किती आणि काय काय माहिती आहे. कावळा शिवणे हा शब्द तुम्ही ऐकलाय का? हा वाक्प्रचार तुम्ही ऐकलाय का? त्याचा अर्थ काय? ते ऍक्च्युली म्हणजे लहान मुलांना समजवण्यासाठी असतं, कारण पिरियड्स येणं हे लहान मुलांना सहज सांगता येण्यासारखी गोष्ट नाहीये. रिझन होतं आधीच्या काळामध्ये. म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की सगळं घरातलं काम वगैरे बायका करायच्या आणि त्यांना आराम भेटावा म्हणून की तुम्ही बाजूला बसा, तुम्ही देवाजवळ जाऊ नका, हे नका ते नका ते नका. मूळ रिझन असं होतं की बायकांना आराम मिळावा म्हणून त्यांना ते बाजूला बसवलं जायचं. अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण आता त्या पूर्ण मुद्द्याचाच पॉइंट ऑफ व्ह्यू बदललाय लोकांच्या नजरेत. पण कावळा शिवणं म्हणजे बाजूला बसणं ही कन्सेप्ट बरोबर वाटते का? अजिबात नाही, अजिबात नाही. ही जी जुनी परंपरा आहे ती की आपल्या पूर्वजांनी केली वगैरे, त्याचं कारण मला अजूनही कळलं नाही काय असू शकतं काय नाही. तर हे प्रथा आपण मानले नाही. मी तर खरं नाही मानत. माझ्या घरात आई आहे, 2 बहिणी आहेत, नाही मानत. त्यांना पिरियड आले की मी त्यांच्याजवळ बसतो, खातो पितो. तेच बनवतात, मला तर बनवता येत नाही. ते बनवतात, खातो पितो. मी नाही मानत ती पद्धत, म्हणून मला ही चुकीची वाटते. तू आता म्हटलंस की तेच बनवतात आणि मी खातो. हो, तर तुला असं वाटतं का की तू शिकलं पाहिजे आणि त्यांना थोडीशी मी help शिकतोय. करायला हवं? मी शिकतोय. माझ्या दोन्ही बहिणींचे आता 2 महिन्यामध्ये लग्न आहेत, म्हणून मला तर करावंच लागणार. मी शिकतो. मला पोळ्या येतात आता, फक्त बाईचे जरा ते बघू आपण. ओके. हा शब्द मला तरी असं वाटतं की थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. कावळा शिवणं काय असतं? से इट ना की पिरियड झाले, तर त्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? खरं तर तो प्रत्येक मुलीचा खरं तर हा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक बेनिफिट आहे की तिला आई होण्याचं सुख मिळतं. ओके. आणि खरं तर कावळा शिवणं वगैरे मला पण वाटतं की हे प्रॉब्लेमॅटिक होण्यापेक्षा हे एक जास्त अंधश्रद्धेकडे गेलेलं आहे की मुलींना त्या काळामध्ये मुलींना स्पर्श करायचा नाही वगैरे. खरं तर त्यांच्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पण आपण त्यांना काम नाही करू दिलं पाहिजे आणि त्यांना आराम मिळालाच पाहिजे, कारण की त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक असतं. त्यामुळं अशा बाबतीत किंवा अशा वेळी त्यांना समजून घेणं आणि त्यांच्यासाठी काम करणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. ओके. तुला काय वाटतं? मला तर हे तुम्ही आता कावळा शिवणं हे मला आता कळालं. म्हणजे त्या गोष्टीचं नॉलेज आहे, पण असं नाही का की वेगळं बसवलंय किंवा काय असं काही. पण तसं केलं गेलं पाहिजे असं तुला वाटतं का? नाही, आराम देणं ठीक आहे, पण असं म्हणजे वेगळं बसवणं वगैरे ते काय बरोबर. पिरियड्स येणं हे तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं, पण म्हणजे नक्की काय होतं पिरियड्स येणं म्हणजे? पिरियड्स येणं म्हणजे स्त्रीच्या शरीरातलं जे काही वाईट रक्त आहे ते सगळं रिलीज होतं असं मी काहीतरी ऐकलं. म्हणजे आता मला ते आर यू शुअर? तू शुअर नाहीये त्या गोष्टी? नाही शुअर नाही, पण मी बऱ्याचदा ऐकलंय कोणाकडनं तरी की एक शुद्धीकरण होतं शरीराचं असं म्हणता येईल. कारण एक सायकल असतं, त्या सायकल मधनं स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही वाईट रक्त असतं, जे काही काय म्हणतात अनयुजेबल ब्लड असतं, ते सगळं रिलीज होतं आणि तिचे बॉडी परत रिसायकल होते. ठीक आहे, पण हे असं का होतं तुला माहितीये? नाही, तसा मुद्दा तर नाही माहिती. बट पिरियड्स आल्यानंतर हे कळतं की ती आता खरंच स्त्री झाली आहे आणि काय म्हणतात त्याच्या त्याला? अगोदर नसते का? नाही असते, बट तसं नाही. एक प्रेग्नेन्सीकडे हे करण्याची तो एक पिरियड असतो की ह्याच्यानंतरून ती प्रेग्नेंट होऊ शकते असं मानतात. ओके. व्हॉट डू यू थिंक? नो आयडिया. पिरियड्स येतात म्हणजे काय होतं माहित नाही. नाही, ओके. एक फॉर्म्स होतात आणि मग ते म्हणजे मॅच्युअर होत नाही का काहीतरी तसं समथिंग. मला ते लक्षात नाही, पण शिकवलेलं आम्हाला त्यांनी. ओके. म्हणजे असं एकदम असं क्लिअरली बोलता येत नाही त्या संकल्पनेबद्दल. ओके. पण हा मुली तिथून पुढे मुली त्यानंतरच हळूहळू समजूतदार होतात. मुलींना सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि त्यानंतर खरं तर ते मुलींसाठी वेदनादायक आहे आणि मुली असं सगळ्या ठिकाणी त्या गोष्टी बोलू शकत नाही. अर्थात मी पण बोलू शकत नाही, कारण की तो मुलींचं एकदम का बरं बोलू शकत नाही आपण? मग आता बोलू शकत नाहीये म्हणजे आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण बोलू शकत नाहीये, की माहिती आहे पण बोलायची तशी मुभा नाहीये म्हणून बोलत नाही?
ह्याच्यामध्ये आता तसं बघायला गेलं तर मुभेचा प्रश्न नाही, हम्म. पण कुठल्या मुलीला ते पटतं किंवा कुठल्या स्त्रीला ते पटत नाही त्यांच्या त्या गोष्टीबद्दल बोलणं, कारण की मुलींचा पण मी एक तुला- ओन ओके, ओके, पर्स्पेक्टिव्ह ओके. असतो. पण मी तुला स्वतःहून विचारतीये, मी मुलगी आहे ओके मी तुला विचारतीये पिरियड्स येणं म्हणजे नक्की काय आहे? हे काय बरोबर नाही. म्हणजे आता आधीपासून सगळ्यांनी जे आता आपल्या पूर्वजांनी आपल्याला सगळं करून ठेवलं की या गोष्टीविषयी बोलणं योग्य नाहीये, म्हणून ते मनामध्ये बसलंय की आता याच्याविषयी बोललं तर योग्य नाहीये बाहेर बोलणं, किंवा मग कोणालाही वाईट वाटू शकतं, म्हणून लवकर येत नाही ते बाहेर. ओके, पण आता आपली जनरेशन, मला असं वाटतं जेनझीज किंवा आता आपल्या पुढची जनरेशन जे कुठले आहेत, तर त्या बेसिकली या सगळ्या गोष्टीला एका पॉझिटिव्ह अँगलने बघताय. हो. आणि जे काही आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी सांगितले, आपल्या घरच्यांनी आपल्याला सांगितले, जे काही रुजवलेलं आहे की याबद्दल फारसं बोललं जायला नाही पाहिजे, किंवा नाही माहिती किंवा इनफॅक्ट माहितीच नसतात बऱ्याचशा बरोबर. गोष्टी, ज्या की आता हळूहळू माहीत होत चालल्या. पिरियड्स म्हणजे नक्की काय असतं? पिरियड्स इज साधारणपणे आता 5वी-6वीला जेव्हा मुली जात आहेत, तर त्यावेळेस आपली रिप्रोडक्शन सिस्टीमचा एक भाग असतो मेन्स्ट्रुअल सायकलचा, की जेव्हा तुम्हाला पिरियड्स येतात तेव्हा तुमच्या जे ह्यांनी बायोलॉजिकली सांगितलं दॅट इज करेक्ट, अंड फॉर्म होतो आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर जर का एक हे झालं नाही, म्हणजे येस फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली नाही, तर तुमचा पिरियडचा जो फ्लो असतो त्याच्यामध्ये ब्लड एस डी म्हणतोस तू, पण ते अगेन आय एम गोइंग टू करेक्ट हिम की अशुद्ध रक्त नसतं, त्यामध्ये काही वेगळं प्रॉब्लेमॅटिक असं काही नसतं. आणि जो काही लाइनिंग असतं युट्रसचं ते आणि ते रक्त, ह्या सगळ्या गोष्टी त्या जेव्हा रिलीज होतं दॅट इज पिरियड्स. आणि इट लास्ट फॉर 4 to 7 days, 4 ते 7 दिवस पिरियड्स लॉंग करतात. लोअर ॲब्डोमेनमध्ये पेन असतं किंवा पाठीमध्ये पेन होतं, किंवा हेडेक अगोदर होतं, पण ते सगळ्यांना नाही होत, काही काहीच मुलींना होतं. ओके, सो या सगळ्या गोष्टी पिरियड्समध्ये होत असतात. ठीक आहे, आता मी काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला त्या ओळखून दाखवायच्या आहेत त्या नक्की काय आहेत ते. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ही. उघडून दाखवलं तर जरा हा मस्कारा नाही तर लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक. लिपस्टिक आहे. ओके, हे का लागतं त्यांना? हा मुलींची सौंदर्य असण्यात असावी, दिसण्यात नसावी असं काय मला- काय काय मुलींची सौंदर्यता दिसण्यात नसावी, असण्यात असावी असं मला तर वाटतं. ओके, आय रिअली लाईक दिस. मी थोडं तुला डिसअग्री करेल की का बरं मुलीने छान दिसू नये? नाही दिसावं ना, हा. छान दिसावं, मेकअप पुरतं मर्यादित असावं, माती मर्यादित नसावं. कशामध्ये? मेकअप पुरतं ते, पण त्यांचं जे आहे ना ते मेकअप पुरतं मर्यादित असावं, नाहीतर ते फारच थापतात, ते बरोबर वाटत नाही. बरं, त्याला हे मी- तुझं ओपिनियन हा, आहे ते की माझं तुला ओपिनियन आहे. हा ओके, हो. पण म्हणजे मेकअप करायला पाहिजे ना मेकअप मुलीने? हा करावं, त्यांनी सुंदर दिसावं, त्याबद्दल काही वाद नाही, म्हणून तर म्हणालो सुंदर असावं पण दिसण्यापेक्षा असण्यावर. कारण की बऱ्याच मुली आहेत ज्या फार मेकअप करतात नाही का, नंतर त्यांचा खरा चेहरा बाहेर आल्यावर पुरुषांना वाईट वाटतं. हो. बऱ्याच मुली आहेत माझ्या ओळखीत ज्या मेकअप करत नाहीत, पण तरी स्वभावाने म्हणा किंवा दिसायला पण त्या छान आहेत. हम्म. त्यांना स्वतःला आवडत नाही मेकअप करायला. सो हो, पण अगेन तू जे म्हणतोस ते मला परत मी थोडं त्याला डिसअग्री करेल की इट इज देअर चॉईस टू वॉट एव्हर दे वॉन्ट टू डू हाऊ मच ऑफ मेकअप दे वॉन्ट टू डू. हा ते म्हणून तर मी म्हणाल ना, मी मेकअपला त्यांना हे करत नाही की तुम्ही मेकअप करूच नका, तुम्ही मेकअप करा, हम्म. पण त्याचा फार अपव्यय करू नका असं माझं म्हणणं आहे. ओके, हा, फार अपव्यय करू नका. ठीक आहे, म्हणजे ही तुझी चॉईस असेल बेसिकली की तुला फार मेकअप करणारी मुलगी नाही आवडणार. हा म्हणजे काय करायचं ना एवढं पण फार लावून, शेवटी तुमच्या चेहऱ्याची नासाठी, बाकी काय नाही. बरोबर. नेक्स्ट गोष्ट इज दिस. गाजळ 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 आहे गाजळ बाहेर घेणार नाही. संपलं. ओके, हे काजळ आहे. गाजळ येस, दिस इज काजळ. चांगलंय चांगलंय, ऍटलीस्ट घेऊन देताना लक्षात राहील. एक्झॅक्टली म्हणूनच आणलंय मी. पॅड्स ओके ओके, माहिती आहे, सॅनिटरी पॅड. हे काय आहे? कप कप म्हणतात, बट कशासाठी यूज होतात मोस्टली आणि कसं यूज करतात हे नाही माहिती, बट कप म्हणतात एवढं माहिती. ओके, पण कसला कप आहे हा? ओके, वेट 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 तेच नाही वेट सांगता. वेट हा सांगा, माहिती आहे? सॅनिटरी पॅड यूज न करता तो कप वापरतात ब्लड स्टोरिंग साठी.
स्प्रेड न होण्यासाठी कप यूज करतात. ओके ओके माहितीये? पहिल्यांदा बघतोय. पहिल्यांदा बघतोय. तुला माहितीये हा मेन्स्ट्रुअल कप आहे. पकड की मेन्स्ट्रुअल कप जो ते बरोबर बोलला की जेव्हा पॅड्स नाही म्हणजे एखादा दिस इज ऑल चॉईस मुलींची चॉईस असते. कोणाला जर का हे वापरणं जास्त कम्फर्टेबल असेल तर कोणाला हे असेल और देर आर मेनी ऑप्शन्स. आता पिरियड पॅन्टी आल्या, पिरियडच्या टॅम्पोन झाले, सो या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हा मेन्स्ट्रुअल कप आहे जो की पिरियड ब्लड स्टोअर करण्यासाठी दिस लास्ट फॉर आय थिंक 10 hours. ही गोष्ट एक 4-5 तासाला बदलायला लागते. खरं तर तेवढी पण ठेवू नये कारण की ह्यामुळे खूप जास्त रॅशेस वगैरे येतात. पण ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला 10 तास लॉंग करते. 10 तास ही आतमध्ये वजायनामध्ये राहते. एनिथिंग एल्स जे तुम्हाला आता विमेन्स डे बद्दल बोलायचं आहे? सो पहिल्यांदा ज्यावेळेस एखाद्या मुलीला पिरियड्स येतात त्यावेळेस तिची जी काही पूजा काहीतरी ते करतात ना, सो त्यावेळेस ज्या सगळ्या बायका मिळून तिला समजवत आहेत की पिरियड्स म्हणजे काय आणि तुला काय करावं लागेल आणि तुला कशा पद्धतीने वागावं लागेल, त्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण काय. पहिलं न्हाण लाजच गाण मनात पैंजण छुन छुन चाळ अल्लडणार नवकीचा ज्वार हळदीचा भार डोईवर काळ गळीच ह्या गुज वाऱ्याच अलगूज नाचत खेळत द्वाड अवघळ साडीची चोळीची रेखीव अंगाला झाली या खबर आली जवळ नव्या बहराचा नवाच गमास उतरला अंगात गालावर लाली पाखरूरात मारत भरारी दुधाच्या घागरी झाली बावरी मोत्याचं यौवन लावावं झाकण घालावं काकण तू ग कामिनी जपावं धन करशील राखण डोळ्यात अंजन राहो साजनी. तुम्ही फार तर काही सांगणार नाही बायकांना या स्त्रियांना या महिला दिनाबद्दल, पण एवढंच नक्की आहे की तुम्ही जशा आहात तशा फार सुंदर आहात. तुम्हाला बदलायची गरज नाही कोणासाठी स्वतःला आणि इंडिपेंडेंटली राहा, तसंच वावरा या जगामध्ये. एक दिवस फक्त दाखवण्यापुरतं महिलांची रिस्पेक्ट करायला जातात. आईचा, बहिणींचा, मैत्रिणींचा फोटो स्टेटसला ठेवतात, स्टोरी लावतात, गाणे लावतात. संपलं तेवढ्या दिवसापुरतं तेवढं मर्यादित. आईला काहीतरी चॉकलेट घेऊन जातील वगैरे वगैरे. आपण रोज पण ते करू शकतो ना. म्हणून मला महिला दिन हे कोणताच डे हा पटत नाही, कारण की जे आपल्याला करायचं ते आपण रोज करू शकतो. एखादं जर का कधीच महिलांची रिस्पेक्ट करत नाही आणि महिला दिनाला फक्त जाऊन एखाद्या पोरीला म्हणतो मला तुझी रिस्पेक्ट आहे तर चॉकलेट, काय फायदाच नाही ना. त्याच्या मनी असलं पाहिजे. फक्त डोक्यात ठेवून नाही मला आजचे दिवस हे करायचं, मनात रुजवा ना की हा ही माझी ताई आहे. रोज करा, जे करायचं ते मन खोलून करा बस. आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नाही आता जसं की दादा म्हणला की प्रत्येक स्त्रीची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. संत वगैरे संत महात्मे सांगतात, तुकोबराय सांगतात की परस्त्री माते समान मानावे. तर नुसत्याच आपल्या आया बहिणींना नाही तर प्रत्येक स्त्री जी आपण बघतो तर आपण माते किंवा बहिणी समानच मानली पाहिजे. जर हा पॉईंट ऑफ व्ह्यू आपला असला तर आताचे होणारे रेप केसेस असतील किंवा महिलांवरती होणारे अत्याचार कमी होतील. आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा देईल. आणि स्त्री खूप सक्षम आहे, खूप पॉवरफुल आहे ती, आणि ती माझ्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त समजूतदार असते आणि ती लवकर समजूतदार होते सुद्धा असं मला वाटतं. आणि स्त्रियांनी एका बंधनात न राहता स्वतःला झोकून द्यावं, आकाशी झेप घ्यावी आणि स्त्री खूप मोठी होऊ शकते आणि तिला तिच्या वेळेनुसार ती दुर्गाई होऊ शकते, ती सरस्वती होऊ शकते, ती लक्ष्मी होऊ शकते. त्यामुळं माझ्या मते स्त्रियांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो. आणि स्त्री खूप मोठी आहे, तिने स्वतःच्या बंधनात न राहता स्वतःला झोकून द्यावं, मोठं व्हावं तिच्या आयुष्यात आणि स्वतः कर्तृत्ववान व्हावं. आणि सध्याच्या ज्या युगात ज्या रेप केसेस किंवा जे काय होतं, तर शिवाजी महाराजांच्या भाषेत म्हणायचं होतं तर आऊसाहेबांसारखं मुलींनी शास्त्र पारंगत व्हावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं यांच्याशी बोलून. थँक्यू.